नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि तमाम महिला वर्गाला न्यूज 18 लोकमत कडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बुलेटिनच्या सुरुवातीला आज 3 महत्त्वाच्या मोठ्या बातम्या पाहूयात आणि त्यातली पहिली बातमी आहे, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. 9 आणि 10 मार्च रोजी अर्थसंकल्पावरती चर्चा होईल. दुसरी बातमी आहे, 5 राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा दुसरा भाग म्हणून हा दुसरा भाग आजपासून सुरू होतोय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग 1 महिन्याचा असेल. आणि तिसरी महत्त्वाची बातमी आहे, आजपासून मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणीला सुरुवात होणार आहे. आज, उद्या आणि परवा आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते युक्तिवाद करतील आणि 12, 15 आणि 16 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या वतीनं युक्तिवाद करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये आजपासून सलग सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भातल्या बातम्या पाहूयात. या संदर्भातली मोठी बातमी ती म्हणजे मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आजपासून सलग सुनावणी होतीये. 8, 9 आणि 10 मार्च रोजी आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद करतील. 12, 15 आणि 16 मार्चला राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीनं तसंच इतर याचिकांवर युक्तिवाद होणार आहे. 18 मार्चला तामिळनाडू सरकारच्या वतीनं सुनावणी होणार आहे. त्यामुळे आगामी 2 आठवड्यांमध्ये मराठा आरक्षणाचं भवितव्य निश्चित होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. थेट जाऊयात दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत फोनलाईनवरती. प्रशांत, आजपासून जी मराठा आरक्षण प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे, काय सविस्तर माहिती? महत्वाचं म्हणजे जर बघितलं श्वेता, गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासंदर्भातला वाद सुरू आहे. प्रथमतः खास करून जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर त्या संदर्भात याचिकाकर्ते जे आहेत जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या निर्णयाचा विरोध करत याचिका दाखल केली. त्यानंतर बऱ्याच काळ या विषयावरती चर्चा झाली. त्यानंतर घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी व्हावी की या संदर्भातली याचिका दाखल झाली. त्यानंतर घटनात्मक खंडपीठाने निर्णय देताना स्पष्ट केलं की आजपासून म्हणजे 8, 9 आणि 10 या 3 दिवसामध्ये साधारणतः या सलग सुनावणी होईल. त्यानंतर ज्यांनी या याचिकेला विरोध केला होता त्यांची प्रथम सुनावणी होईल. त्यानंतर त्यांचा युक्तिवाद होईल. त्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि खास करून राज्य सरकार आणि इतर ज्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे अशा याचिकाकर्त्यांच्या वतीनं युक्तिवाद होईल. आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीनं राज्य सरकारने एक महत्वाची सूचना मांडली होती की जर तामिळनाडू सरकारला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो तर महाराष्ट्र सरकारला का नाही, या संदर्भात देखील येत्या 18 तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलग मराठा आरक्षणाच्या भवितव्याची सुनावणी होणार आहे. त्यानंतर होऊ शकतं सुप्रीम कोर्ट या संदर्भात आपला निर्णय जो आहे तो आरक्षित करेल. आणि महत्वाचं म्हणजे यातून हे स्पष्ट होईल की मराठा आरक्षणासंदर्भात जेही याचिकाकर्ते आहेत त्यांना खरंच दिलासा मिळतो का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्वेता. बिलकुल प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि ज्यावेळेला सुनावणी सुरू होईल तुमच्याकडनं अपडेट घेत राहूच. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज दुपारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या. महत्वाची बातमी ती म्हणजे आज दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील. तर 9 आणि 10 मार्च रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळामध्ये राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे तर सर्वांचं लक्ष आहेच. त्याचबरोबर 10 मार्चला अधिवेशनाचा समारोप देखील होणार आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्या सोबत आणि ते अगदी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. विवेक, आणि आज दिवस आलाय तो अर्थसंकल्प मांडण्याचा, काय अधिक माहिती? आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा विधिमंडळामध्ये सादर झाला होता त्यावेळेस अजित पवार म्हणाले होते की या अर्थसंकल्पाकडून फारशी काही अपेक्षा बाळगू नका,
आणि या एका वाक्यातूनच साधारणतः अर्थसंकल्पात काय असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. अनेक गोष्टींना कात्री लागणार आहे. कारण आर्थिक पाहणी अहवालामध्ये विकास दर हा उणे 8% असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती फार बरी नाहीये हे स्पष्ट होतो आहे. कोरोना काळामध्ये राज्याला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर आर्थिक पाहणी अहवालामध्ये देखील आलेलं होतं. राज्यातल्या उद्योग क्षेत्राची वाढ ही उणे 11.3%, सेवा क्षेत्राची वाढ ही उणे 9% अशी सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसलेला आहे. त्यासोबतच राज्याचं जे महसुली जमा आहे ते गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबरमध्ये 50.8% इतकंच झालेलं आहे आणि महसुली तूट ही 1,56,000 कोटी इतकी आहे. त्यामुळे राज्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यात उत्पन्नाचे सोर्सेस कसे जनरेट करायचे हे सगळ्यात मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे आणि ते आता अर्थसंकल्पामध्ये काय मांडतात हे पाहावं लागेल. त्यासोबतच कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली होती. रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पात काय केलं जात आहे हे देखील पाहावं लागेल. या सगळ्यामध्ये एकच दिलासाची बाब आहे ती म्हणजे कृषी आणि संलग्न कार्य या क्षेत्रामध्ये सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह 11.7% इतकी वाढ झालेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र वगळता इतर ठिकाणी मात्र फारसं काही उत्साहवर्धक चित्र नाहीये. म्हणून आज अर्थसंकल्पामध्ये अजित पवार नेमकं काय चित्र उभं करतात हे पाहावं लागेल. अगदी बरोबर आहे. विवेक, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा आज दुसरा भाग आज सोमवारपासून सुरू होतोय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग हा 1 महिन्याचा असेल. या काळामध्ये सरकारचं मुख्य लक्ष दोन्ही सदस्यांद्वारे 2021-22 संबंधित विविध आर्थिक अनुदान प्रस्तावांवरती लक्ष केंद्रित करणं हा असणार आहे. याशिवाय सरकार 1 महिन्याच्या या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाची बिलं देखील पास करेल. त्यामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर, महागाई यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला घेराव घालण्याचा देखील प्रयत्न विरोधक करू शकतात. यानंतर बातमी एका अपघाताची. बीडमध्ये एक भीषण अपघात झालाय ज्यामध्ये 5 जण ठार झालेत. ट्रक आणि रिक्षाच्या धडकेमध्ये एका दुचाकीसह छोट्या टेम्पोला धडक बसली. या तिहेरी अपघातामध्ये रिक्षातील 5 जण ठार झालेत तर 7 जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे आणि 3 महिलांचा समावेश आहे. बीडमध्ये घडलेला हा भीषण अपघात यामध्ये 5 जण जागीच ठार झालेत तर 7 जण जखमी झालेत. 3 वाहनांचा हा जो काही विचित्र अपघात झाला यामध्ये रिक्षामध्ये बसलेले जे काही 5 जण होते ते जागीच ठार झालेत. मृतांमध्ये 2 लहान मुलं आणि 3 महिलांचा समावेश आहे. एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे एसटी महामंडळामुळे एका कुटुंबासमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. चालकाच्या चुकीमुळे अंबरनाथमधील बाळू हातेकर आणि त्यांचं कुटुंब जखमी झालं होतं. आता मात्र एसटी महामंडळ त्यांच्या उपचारासाठी काही प्रतिसाद देत नसल्यानं पाय कापण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे. 3 महिन्यांपासून हातेकर कुटुंबाला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतायत तर मदत करण्याऐवजी एसटी कडूनच हातेकर यांच्याकडे 22,000ची मागणी केली जाते. उपचारांअभावी गेल्या 3 महिन्यांपासून बाळू हातेकर अंथरुणाला खिळलेले आहेत. परिणामी त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा आणि उपचारासाठी पैसे कुठून आणायचे हे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेत. 26 नोव्हेंबरला बाळू हातेकर कुटुंबासह साताऱ्याहून परतत होते. मुंबई-पुणे महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी चालकानं ट्रेलरला धडकली. त्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर 16 जण जखमी झाले होते. गंभीर जखमींमध्ये बाळू हातेकर, त्यांची पत्नी आणि मुलीचा समावेश होता. एसटी चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्यानं जखमींचा उपचार खर्च एसटी महामंडळ उचलणार असं आश्वासन देण्यात आलं. त्यानुसार बाळू हातेकर यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हातेकर यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन नस तुटल्या होत्या. 2 महिन्यात ऑपरेशन आणि इतर उपचार करून त्यांना 26 जानेवारीला डिस्चार्जही देण्यात आला. मात्र घरी आणल्यानंतर त्यांच्या जखमेतून रक्तस्राव होऊ लागला आणि त्यांची प्रकृती ढासळली.
पण आता एसटी महामंडळ उपचारांसाठी प्रतिसाद देत नसल्यानं पाय कापण्याची वेळ हातेकर यांच्यावर आली आहे. या सर्व संकटांमुळे बाळू हातेकर हताश झालेले आहेत. एक तर आम्ही कमावणार कोण नाही, की कामातली माणसं सगळी मित्र लोक थोडं मदत करते म्हणून कसं तर जीवन जगतोय. ही एवढं बेकार दिवस काढण्यापेक्षा तवाच जर खाला झाला असतो तरी काय वाटलं नसतं. तर आता आमच्या लय बेकार दिवस आले तर हात जोडून येणं ते एसटी महामंडळाच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि सायरा हॉस्पिटलच्या मोठ्या सरासरी डॉक्टरला माझ्या हात जोडून येणं ते की आम्हाला ह्यातून लवकरात लवकर नीट करावा आणि मी आमचं कुटुंब कसं 2 घास जगू शकतो, खाऊ शकतो, एवढी माझ्या हात जोडून विनंती आहे त्यांना. एसटी अपघातात हातेकर यांची पत्नी आणि मुलगी देखील अपंग झाले. त्यांना देखील उभं राहता येत नाही. त्यामुळे घरात रांगत सगळी कामं करावी लागतायत. पतीचा जीव धोक्यात असल्यानं त्यांच्यावर पुन्हा उपचार करण्याची मागणी लक्ष्मी हातेकर यांनी सरकारकडे केली आहे. कसं असेल तसं डाळभात हे करतोय, पण दवाखान्यात एवढं नीट झालंय आणि बरोबर तर बरं होईल. सरकारने एवढं लक्ष घ्यायला पाहिजे. त्यासनी दवाखान्यात खाट द्यायला, ट्रीटमेंट चालू करायला एवढं सरकारने आम्हाला मदत करायला पाहिजे. चांगलं झालं तर म्हणजे आमचं बी कुटुंब सुखी राहील. इथं बाळू हातेकर यांना सध्या त्यांचे मित्र मदत करतायत. एसटीच्या चुकीमुळे ही वेळ आल्यानं महामंडळानं त्यांची जबाबदारी झटकू नये असं त्यांच्या मित्रांनी म्हटलंय. गरीब कुटुंबावर एसटीमुळे हे नुकसान झालंय आणि आता त्यांना एसटीने वाऱ्यावर सोडलेलं आहे. तर ह्या गोष्टीची एसटीने दखल घ्यावी आणि त्या माणसाकडे आता एसटीचे साहेब लोक 22,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेतलेले आहेत ते रिटर्न द्या म्हणून मागं लागलेत. आता यांना खायची मोत आहे तर ते 22,000 कसे देणार आहेत? आणि 2-2 ठिकाणाहून सरकारी मदत मिळवली असं एसटीचं म्हणणं आहे, एसटीच्या अधिकाऱ्यांचं. तर आता त्यांच्याकडे खायला प्यायला किंवा ड्रेसिंगला पैसे नाहीत घरी. एक अख्खं कुटुंब मरणाच्या दारावर उभं आहे. त्यामुळे सरकार आणि एसटी महामंडळानं लवकरात लवकर उपचारांसाठी मदत करण्याची गरज आहे. एसटी ड्रायव्हरच्या चुकीची शिक्षा बाळू हातेकर आणि त्यांचं कुटुंब गेल्या 3 महिन्यांपासून सोसत आहे. बाळू हातेकर यांच्यावर उपचारासाठी आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च आलाय. इतकंच नाही तर दवा उपचारासाठी त्यांनी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र देखील गहाण ठेवलंय. एसटी महामंडळ या सगळ्या अपघातात झालेल्या जखमींचा खर्च करणार होतं, मात्र एसटी महामंडळानं आता हात वर केलेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बाळू हातेकरच्या कुटुंबानं कसं सावरायचं आणि या सगळ्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. या बातमीसोबत वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. देशातल्या महिलांसाठी पुन्हा एकदा रिलायन्स समूहानं एक मोठं पाऊल उचललंय. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी महिलांकरता एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलाय. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे महिलांचं सशक्तीकरण, त्यांच्यातील सुसंवाद जगासमोर आणण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर जगभरातील महिलांना या डिजिटल माध्यमाद्वारे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. I am delighted to invite you to join my Circle of Light. Welcome to hercircle.in, a digital platform for women. Our circle, her circle. आणि यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.